प्रथमतः या ठिकाणी आपल्या जो लोकप्रिय चॅनल आहे व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। पहा, अहमदनगर जिल्हा म्हणजेच आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा, या अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहे एकूण मतदान किती आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभाच्या ज्या निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकामध्ये विधानसभा मतदारसंघानी आहे एकूण मतदान, झालेलं मतदान आणि टक्केवारी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच पाहूया। पहिला विधानसभा मतदारसंघ आहे अकोले विधानसभा मतदारसंघ। या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये 2,67,510 असे एकूण मतदार होते। पहा, या मतदारांपैकी झालेलं मतदान आहे ते 1,92,556 एवढं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजे 71.98% मतदान या ठिकाणी अकोले या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे। या विधानसभा मतदारसंघामध्ये मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड हे अपक्ष म्हणून उभे आहेत। त्याचबरोबर अमित भांगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं म्हणजे तुतारीचं तिकीट होतं पहा, आणि डॉक्टर किरण लामटे यांना घड्याळ म्हणजेच शरदचंद्रांचे जे त्यांचा पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांना गेलेलं घड्याळ, या घड्याळ चिन्हावरती त्या ठिकाणी डॉक्टर किरण लामटे हे निवडणूक लढत होते। अत्यंत अटीतटीची अशी ही लढाई या ठिकाणी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे। 1,92,556 पैकी या ठिकाणी कोण किती मतदान घेतंय हे पाहणं त्या ठिकाणी एक कौतुकाचं असणार आहे, आणि यामध्ये कोण जिंकतंय हे देखील सांगणं आता कठीण आहे। पहा, त्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये 2,89,174 एवढं मतदार या ठिकाणी होते। पहा, त्या मतदारापैकी 2,17,432 एवढं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजे 75.19% मतदान हे संगमनेरमध्ये झालेलं आहे। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ अशी यांच्यामध्ये ही लढत होती। ही लढत देखील अत्यंत काट्याची झालेली आहे असं समजतंय। म्हणजे संगमनेरची जी लढत आहे या संगमनेरच्या लढतीमध्ये विखे पाटलांनी त्या ठिकाणी विशेष लक्ष घातलं होतं आणि अमोल खताळ यांना विखे पाटलांचं त्या ठिकाणी पाठबळ मिळालं होतं। त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना काट्याची जी लढत आहे ती संगमनेरमध्ये झालेली आहे। त्याच्यामुळे कोण जिंकतंय हे पाहणं देखील आपल्याला या ठिकाणी 23 तारखेला आपल्याला समजेलच। त्यानंतर शिर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये 2,92,911 एवढं मतदार या ठिकाणी नोंदवले होते। पहा, त्यापैकी 2,22,046 एवढं मतदान झालं शिर्डीमध्ये, म्हणजे 75.81% मतदान झालं। या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रभावती घोगरे यांच्यामध्ये देखील ही अत्यंत काट्याची लढाई त्या ठिकाणी झालेली आहे। म्हणजेच शिर्डी विधानसभा मतदारसंघ देखील अत्यंत संवेदनशील असा विधानसभा मतदारसंघ होतो, आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी पैशांचा वापर करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कोण निवडून येईल हे आत्ता सांगणं कठीण झालेलं आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2,89,658 एवढं मतदान त्या ठिकाणी नोंदवलं गेलं होतं। त्यापैकी 2,06,555 एवढं मतदान त्या ठिकाणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात झालं। म्हणजे 71.31% मतदान हे कोपरगावमध्ये झालेलं आहे। श्रीरामपूरमध्ये 3,09,151 एवढं मतदान एकूण होतं। पहा, त्या एकूण मतदानापैकी 2,17,152 एवढं मतदान श्रीरामपूरमध्ये झालेलं आहे, आणि श्रीरामपूरमध्ये देखील लढाई ही तिरंगी होती। पहा, 70.24% एवढं जे मतदान आहे ते श्रीरामपूरमध्ये झालेलं आहे। श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे असतील, लहू कानडे असतील आणि हेमंत ओगले असतील यांच्यामध्ये ही तिरंगी लढत झालेली आहे। नेवासामध्ये पहा एकूण मतदान होतं। पहा, 2,83,111 एवढे मतदार या ठिकाणी नेवासे तालुक्यामध्ये होते। पहा, या एकूण मतदानापैकी त्या ठिकाणी 2,26,029 एवढं मतदान त्या ठिकाणी प्रत्यक्ष झालं। म्हणजे सगळ्यात जास्त मतदान हे 79.84% मतदान हे नेवासामध्ये झालेलं आहे, आणि या नेवासामध्ये देखील तिरंगी लढत त्या ठिकाणी होती। पहा, शंकरराव गडाख, विठ्ठलराव लंगे आणि बाळासाहेब मुरकुटे हे अपक्ष यांच्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये ही लढत होती। यामध्ये शंकरराव गडाख हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त झालेला आहे। त्यानंतर शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये 3,74,000
442 म्हणजे या ठिकाणी सगळ्यात जास्त मतदार या ठिकाणी शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये होते. त्यापैकी 2,59,722 एवढं मतदान शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. म्हणजे 69% 69.36% मतदान हे शेवगावमध्ये झालेले आहे. आणि शेवगावमध्ये देखील त्या ठिकाणी जी लढाई होती ती लढाई या प्रामुख्याने शेवगाव पातळीमध्ये मोनिका राजळे यांच्यामध्ये आणि प्रताप काका ढाकणे यांच्यामध्ये होती. यामध्ये देखील चांगली काट्याची टक्कर झालेली आहे आणि कोण निवडून येईल ते या ठिकाणी सांगणं कठीण आहे. राहुरीमध्ये देखील पहा, जर 3,24,059 एवढे मतदार होते, त्या मतदारांपैकी 2,41,504 एवढं मतदान या ठिकाणी राहुरीमध्ये झालं. 74.52% एवढं मतदार राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आणि या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले आणि प्राजक्तदादा तनपुरे यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होती. पहा, या लढतीमध्ये कोण बाजी मारतंय हे देखील पाहणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये 3,50,350 एवढं मतदान होतं. पहा, त्या मतदानापैकी 2,45,896 एवढं मतदान पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. म्हणजे 70.19% एवढं मतदान त्या ठिकाणी पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. त्यानंतर अहिल्यानगर शहर, या अहिल्यानगर शहरामध्ये 3,16,794 एवढं मतदान या ठिकाणी होतं. पहा, त्यापैकी 2,02,271 एवढं मतदान या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये झालेलं आहे. म्हणजे सगळ्यात कमी टक्केवारी त्या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये मतदान झालेलं आहे. 63.85% शहर असून देखील सगळ्यात कमी मतदान या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे हे कमी मतदान कोणाचा फायदा करतंय, म्हणजेच या ठिकाणी संग्रामभैया जगताप आणि अभिषेक कळमकर यांच्यामध्ये ही लढाई या ठिकाणी अत्यंत काट्याची होताना दिसत आहे. कारण की त्या ठिकाणी जे मतदान आहे ते मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे. पहा, त्यानंतर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये 3,39,526 एवढं मतदान होतं. पहा, त्यापैकी 2,50,734 म्हणजे 73.85% मतदान श्रीगोंदामध्ये झालेलं आहे. आणि श्रीगोंद्यामध्ये देखील ही लढाई तिरंगी होती. पहा, विकी पाचपुते, त्याचबरोबर अनुराधा नागवडे आणि राहुल जगताप यांच्यामध्ये ही तिरंगी लढत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात झालेली आहे. ती देखील चुरशीची लढत झालेली आहे. पहा, त्यानंतर कर्जत जामखेड, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेली ही विधानसभा मतदारसंघ, या विधानसभा मतदारसंघामध्ये 3,47,303 एवढे एकूण मतदार होते. पहा, त्यापैकी 2,60,380 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे 74.97% मतदान हे कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीचं ही जी मतदानाची टक्केवारी आहे ती आपण पाहिली. परंतु आपल्या असं लक्षात येतंय की या ज्या विधानसभा निहाय मतदारसंघामध्ये जर आपण ग्राउंड रिपोर्ट बघितला किंवा त्या ठिकाणच्या जर हालचाली व्यवस्थित पाहिल्या तर आपल्या लक्षात येतंय की कोट्यवधी रुपयांचा त्या ठिकाणी चुराडा झालेला आहे. जिल्ह्यातील जे विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघांची झालेले मतदान आणि एकूण मतदान हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. परंतु जर आपण पूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला कितीतरी बातम्या अशा सापडल्या की त्यामध्ये या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये खूप प्रकारे पैशाचा वारेमाप या ठिकाणी वापर केलेला आहे. म्हणजे जर आपल्या भारत देशाला विकसित करून घ्यायचं असेल तर असा प्रत्येक राज्याने आहे त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये जर असा पैशांचा वापर केला तर खरंच आपल्या भारत देशाला आपण त्या ठिकाणी नंबर 1चा देश किंवा राष्ट्र बनवू शकतो का, हा देखील विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र विधानसभेचा जर खर्च जर बघितला तर इतर राष्ट्रातील जे अमेरिका असेल, जर्मनी असेल, इतर जे राष्ट्र आहेत, रशिया असेल, या राष्ट्रातील ज्या राष्ट्रीय निवडणुकींना एवढा खर्च येत नाही याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या खर्चाची उलाढाल ही एकट्या महाराष्ट्रामध्ये झालेली दिसून येत आहे. म्हणजेच हे लोकशाहीला अत्यंत घातक असणारं ही जी सवय आहे ती सवय आपल्या राजकारणामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि हे जे राजकारण, जे पैशाचा वारेमाप वापर करणारं राजकारण त्या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. पहा, आजही आपण पाहतो की प्रत्येक मतदारसंघाने आहे कितीतरी खर्च त्या ठिकाणी होत आहे. म्हणजेच हाच जर खर्च तुम्ही इतर विकास कामासाठी वापरला तर नक्कीच कितीतरी मोठं काम त्या ठिकाणी होऊ शकतं. हा एवढा खर्च या यंत्रणेवरती झालेला आहे. त्याचबरोबर उमेदवारांचे देखील कितीतरी कोटी
त्या ठिकाणी ते पैसे त्या ठिकाणी वाया गेलेले आहेत. त्यातून कितीतरी मोठमोठे प्रकल्प त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारले असते, परंतु याचं कोणालाही याचं गांभीर्य राहिलेलं नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपण कसं निवडून येऊ आणि आमदार होऊ हेच सर्व आपल्या राजकारण्यांचं त्या ठिकाणी लक्ष आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जर प्रगती साधायची असेल तर प्रथमतः हा भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार त्या ठिकाणी रोखला पाहिजे. हा होणारी जी लूट आहे ती लूट प्रथम थांबवली पाहिजे. प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे, ते राजकारणी असो, समाजकार्य असो किंवा इतर सामान्य व्यक्ती असतो, की त्या ठिकाणी हा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे. जे लोकांची जी होणारी लूट आहे ती लूट थांबली पाहिजे. तरच आपला महाराष्ट्र त्या ठिकाणी एक चांगलं राष्ट्र बनवू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स त्या ठिकाणी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका. पहा, तुम्हाला माहीतच असेल की किती विधानसभा निहाय मतदारसंघामध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी वारेमाप पैशाचा वापर झाला. जर हे थांबायचं असेल तर आपण देखील पुढाकार घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.